नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टल बाबतचा आहे. युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टल मध्ये आता सर्टिफिकेशन सुरू झालेलं आहे आणि हे सर्टिफिकेशन करत असताना काही शाळांना तांत्रिक अडचणी येणार नाहीत, तर काही शाळांना तांत्रिक अडचणी येणार आहेत. दोनही शाळांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, कारण या निमित्ताने युडॅस प्लसचा जो डेटा आहे तो डेटा ॲक्युरेट करण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. आणि कशा पद्धतीने आपण तो डेटा फाइंड आउट करायचा, कोणत्या अडचणी येणार आहेत, हे सर्व मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ अवश्य पाहावा आणि युडॅस प्लसचा आपला डेटा 100% कसा ॲक्युरेट करता येईल यासाठी प्रयत्न करायचा. कारण जर आपण तो डेटा करेक्ट केला नाही तर युडॅस प्लस वर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. यात युडॅस प्लसचा काही दोष नाही, कारण युडॅस प्लस एक सॉफ्टवेअर आहे आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये माहिती भरणारे आपण आहोत आणि मग तो दोष युडॅस प्लस वर देणे चुकीचं होणार आहे. ती गंभीर चूक कशी टाळायची हे मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि त्याच बरोबर या व्हिडिओला आपण लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ सर्वांना शेअर करा, जेणेकरून सर्वांच्या संकल्पना स्पष्ट होतील आणि आपला डेटा ॲक्युरेट होईल. तर चला मग आपण कम्प्युटर स्क्रीनवर जाऊ आणि नेमकी तांत्रिक अडचण काय येणार आहे ते जाणून घेऊ. लेट्स स्टार्ट नाउ. तर मित्रांनो, आता मी युडॅस प्लसच्या स्क्रीनवर आलेलो आहे आणि आता राज्यातील सर्व शाळा, त्या शाळांना आपल्याला युडॅस प्लसचे पोर्टल सर्टिफाईड करायचे आहेत. राईट साइडला असलेल्या लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे स्क्रीन येईल त्यामध्ये आपल्याला स्टेट सिलेक्ट करून गो वर क्लिक करायचं आहे. आता बघा मित्रांनो, आपण या संपूर्ण सत्रामध्ये 3 मॉड्यूल वर काम केलेलं आहे. टीचर मॉड्यूल, प्रोफाइल फॅसिलिटी मॉड्यूल आणि स्टुडंट मॉड्यूल. तर टीचर मॉड्यूल मध्ये जवळपास सर्वच शाळांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे, परंतु आता आपल्याला प्रोफाइल अँड फॅसिलिटी आणि स्टुडंट मॉड्यूल यांचं सर्टिफिकेशन करायचं आहे. तर ते कसं करायचं आणि ते करत असताना नेमक्या कुठे काय अडचणी येणार आहेत ते मी आपणास सांगणार आहे. एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला, लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आपण एका शाळेचं प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल सर्टिफाईड करू आणि त्याचबरोबर स्टुडंट मॉड्यूल पण सर्टिफाय करू. आणि स्टुडंट मॉड्यूल सर्टिफाय करत असताना आपल्याला अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे, त्या कशा सॉल्व्ह करायच्या ते पण जाणून घेऊ. प्रोफाइल अँड फॅसिलिटी मॉड्यूल वर मी क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा लॉग इन आयडी म्हणजेच युडॅस कोड आणि त्यानंतर आपल्या शाळेचा पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन वर क्लिक करायचा आहे. डेटा कॅप्चर वर आपल्याला क्लिक करायचा आहे. खाली स्क्रॉल करायचा आहे. स्कूल सर्टिफिकेशन वर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी ऑल द डेटा ऑफ स्कूल व्हेरीफाईड अँड फाउंड करेक्ट असा एक मेसेज आपण टाइप करू शकता. सर्टिफाय वर आपल्याला क्लिक करायचं आहे. कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेचं सर्टिफिकेशन झालेलं आहे. परंतु मित्रांनो, जर आपल्याला वाटत असेल की माझं सर्टिफिकेशन चुकलेलं आहे, आपल्याला काही डेटा चेंज करायचा होता, तर तो डेटा सुद्धा आपण चेंज करू शकता. कसा चेंज करायचा ते मी आपल्याला सांगणारच आहे. परंतु या साईडला जर आपण गेलात तर आपल्याला आपल्या शाळेचे वेगळे वेगळे रिपोर्ट्स पाहायला मिळतील. ते रिपोर्ट्स आपण इथे क्लिक करून डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढच्या सत्रामध्ये ही माहिती भरताना कोणतीही अडचण येणार नाही. आता बघा, मी स्कूल डॅशबोर्ड वर जातो आहे. परत इथे आपल्याला वेगवेगळे सिरियल नंबर्सचे डीसीएफ पाहायला मिळतील. यामधल्या कुठल्याही डीसीएफ वर जर आपल्याला बदल करायचा असेल तर तो बदल आपण करू शकता आणि पुढे पुन्हा खाली जाऊन आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन करता येऊ शकतं. आता त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला स्टुडंट पोर्टल पण सर्टिफाईड करायचं आहे. आपल्याला युडॅस प्लस मध्ये जायचं आहे. तर बघा, स्टुडंट मॉड्यूलला आलेलो आहे.
लॉग इन वर क्लिक करतो आहे आणि त्याच्यानंतर इथे मी शाळेचा आयडी पासवर्ड कॅप्चा एंटर करून मी लॉग इन वर क्लिक करतो आहे. शाळेचं स्टुडंट पोर्टल स्टार्ट झालेलं आहे. करंट अकॅडमिक इयर वर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लोज वर क्लिक करायचं आहे आणि इथे परत एकदा माझी सूचना असेल की आपल्याला आपल्या शाळेच्या युडॅस प्लसच्या स्टुडंट पोर्टलला सर्टिफाईड करत असताना हा जो स्क्रीन आलेला आहे आणि या स्क्रीन मध्ये जे क्लास वाईज विद्यार्थी दाखवण्यात आलेले आहेत ती संख्या अचूक आहे की नाही याची आपल्याला खात्री करायची आहे आणि जर ती अचूक असेल तर मग स्कूल सर्टिफिकेशन वर जायचं आहे. आणि मित्रांनो इथे ऑलरेडी या शाळेचं सर्टिफिकेशन मी केलेलं आहे आणि ते सर्टिफाईड झालेलं आहे. तर मित्रांनो या शाळेमध्ये कोणतीही अडचण नव्हती आणि त्यामुळे सहज या शाळेचं सर्टिफिकेशन झालेलं आहे. परंतु मित्रांनो हे सर्टिफिकेशन दिसतं तेवढं सोपं नाही. यामध्ये अनेक अडचणी येणार आहेत आणि त्या अडचणी नेमक्या काय आहेत मी तुम्हाला आता पुढे सांगतो आहे. मी एका वेगळ्या शाळेचं लॉग इन करणार आहे आणि त्या लॉग इनच्या माध्यमातून ज्या समस्या दिसणार आहेत त्या समस्या मी सांगणार आहे. तर मित्रांनो मी शाळा चेंज केलेली आहे. शाळेचा आयडी एंटर केलेला आहे. शाळेचा आता पासवर्ड मी एंटर करतो आहे आणि इथे कॅप्चा एंटर करून आपल्याला या शाळेच्या स्टुडंट पोर्टलला लॉग इन करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर परत एकदा एका शाळेचा स्टुडंट पोर्टल ओपन झालेला आहे. करंट अकॅडमिक इयर वर मी क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर परत एकदा सेम डॅशबोर्ड आपल्या समोर आलेला आहे. डाव्या साईडला स्कूल सर्टिफिकेशन दिलेलं आहे आणि यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या समोर अशा पद्धतीचा एक स्क्रीन येईल आणि खाली जेव्हा तुम्ही स्क्रॉल कराल तेव्हा इथे आपल्याला सर्टिफिकेशन साठी एक चेकबॉक्स आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर ओके वर क्लिक करायचं आहे आणि व्हॅलिडेशन फेल्ड फॉर स्कूल सर्टिफिकेशन, चेक द व्हॅलिडेशन रिपोर्ट इन द फॉलोइंग टेबल फॉर मोर डिटेल्स. ओके वर जेव्हा आपण क्लिक करा तेव्हा खाली आपल्या शाळेचं स्टुडंट पोर्टल सर्टिफाईड का होऊ शकत नाही याचं कारण दिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या शाळेच्या 11वी आणि 12वी मध्ये असलेल्या 73 विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये इश्यू आहे आणि तो इश्यू आहे क्वेश्चन 4.2.4 बी मध्ये. या ठिकाणी 11वी वर्गामध्ये प्रवेशित किंवा 12व्या वर्गामध्ये ऍडमिटेड विद्यार्थ्यांचा जो सब्जेक्ट ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये इश्यू आहे. आता हे 73 विद्यार्थी आपण कसे शोधणार हा एक गंभीर प्रश्न आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो अनेक शाळांना आणखीन वेगवेगळे इश्यू येणार आहेत. पुन्हा कोणकोणते इश्यू येणार आहेत ते मी आपणास सांगतो आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे इश्यूज आपल्याला सर्टिफिकेशन करत असताना पाहायला मिळणार आहेत आणि हे सर्व इश्यू आपल्याला सॉल्व्ह करावे लागणार आहेत. मॅक्झिमम जे इश्यू असतील ते इश्यूज असतील इनव्हॅलिड सब ग्रुप म्हणजे 11व्या आणि 12व्या वर्गामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे सब्जेक्ट आपल्याला अलॉट करायचे होते ते सब्जेक्ट अलॉट न झाल्यामुळे आपल्याला मॅक्झिमम विद्यार्थी पेंडिंग पाहायला मिळतील. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन चुकलेलं आहे ती संख्या आपल्याला पाहायला मिळेल. काही शाळा आरटी मध्ये असतील किंवा नसतील त्या विद्यार्थ्यांना चुकीची मार्किंग झालेली आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी दिव्यांग आहेत किंवा नाही आहेत त्यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते चुकलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना रिक्वेस्ट आलेली आहे परंतु आपण त्या विद्यार्थ्यांना सोडलेलं नाही, त्या विद्यार्थ्यांना आपण ड्रॉप बॉक्स मध्ये टाकलेलं नाही आणि हे विद्यार्थी एकतर जिल्हा स्तरावर किंवा शाळा स्तरावर पेंडिंग असतील. काही विद्यार्थ्यांना आपल्याला अदर स्टेट मधून रिक्वेस्ट आलेली आहे आणि ती रिक्वेस्ट आपण अप्रूव्ह केली नसेल तर अशा केस मध्ये आपल्या शाळेचं स्टुडंट पोर्टल सर्टिफाय करू शकणार नाही. आणि म्हणून मित्रांनो असे जर एरर आपल्याला येत असतील तर अशा वेळेस आपण काय करायचं हे सर्व मी या व्हिडिओ मध्ये सांगतो आहे. मित्रांनो पुन्हा एक केस मी आपणास दाखवतो आहे. पुन्हा एक नवीन
शाळा मी ओपन केलेली आहे आणि या शाळेच्या स्टुडंट पोर्टलला जेव्हा मी सर्टिफाय करण्याचा प्रयत्न करतो, चेकबॉक्स वर क्लिक केलेला आहे, सबमिट वर जेव्हा मी क्लिक करतो, ओके वर क्लिक करतो, परत एकदा या शाळेचं सर्टिफिकेशन सुद्धा फेल झालेलं आहे आणि या ठिकाणी जो इश्यू आहे तो वेगळा आहे. या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याचं जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे ते चुकलेलं आहे, कारण शाळेचं माध्यम वेगळं आहे आणि जेव्हा त्या विद्यार्थ्याची आपण माहिती भरलेली आहे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन चुकीचं आहे आणि म्हणून ही शाळा सर्टिफाय होणार नाही. मग हे विद्यार्थी नेमके कोण आहेत, ते कसे सर्च करायचे आणि ते सर्च करत असताना आपल्याला किती मोठा त्रास होऊ शकतो, तो मानसिक त्रास कमी व्हावा, अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्याला हे सगळे इश्यूज माहित व्हावेत, ते विद्यार्थी आपल्याला माहित व्हावेत. कारण इथे आपण जर क्लिक कराल तर आपल्याला ते विद्यार्थी माहित होणार नाहीत. ते विद्यार्थी नेमके कोण आहेत, कारण या शाळेमध्ये 4.2.3 मध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये 2 विद्यार्थी नेमके कोणते आहेत ते जर शोधायचं झालं आणि जर आपण या शाळेच्या स्कूल डॅशबोर्ड वर आलो तर बघा मित्रांनो, 661 विद्यार्थी आहेत आणि एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांमधून 2 विद्यार्थी आपल्याला शोधणे कठीण जाणार आहे. आणि मग यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे ते मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मग जेव्हा आपण पहिली शाळा बघितली त्यामध्ये हे 73 विद्यार्थी कसे शोधायचे हे सुद्धा आपल्याला अवघड जाणार आहे. या शाळेच्या डॅशबोर्डवर गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला बघा 11वी आणि 12वी मध्ये 122 विद्यार्थी आहेत आणि या 122 विद्यार्थ्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा जर आपण इश्यू शोधण्याचा प्रयत्न केला तर ते खूप कठीण जाणार आहे आणि म्हणून यासाठी मी आपल्याला एक परफेक्ट सोल्युशन देतो आहे. आपण जर डाव्या साईडला असलेल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट वर गेलो, ऍक्टिव्ह स्टुडंट वर गेलो तर इथे सुद्धा आपल्याला विद्यार्थी पाहायला मिळतील, पण इथून तो इश्यू सॉल्व्ह होणार नाही. इथे डाउनलोड एक्सेल दिलेला आहे, या एक्सेलच्या माध्यमातून आपला तो इश्यू सॉल्व्ह होणार नाही. मग तो इश्यू जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल, आपल्याला परफेक्ट ते विद्यार्थी शोधायचे असतील तर डाव्या साईडला असलेल्या रिपोर्टिंग मॉड्यूलवर आपण जा. इथे असलेल्या वेगवेगळ्या रिपोर्ट्स पैकी फक्त आपल्याला 4 नंबरचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपल्याला डाउनलोड करावा लागेल. डाउनलोड एक्सेल वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर एक एक्सेल फाईल डाउनलोड होईल. त्या फाईलला मी ओपन करणार आहे. तर मित्रांनो, एक्सेल फाईल ओपन झालेली आहे आणि या एक्सेल फाईल मध्ये आपल्याला डेटा मध्ये जाऊन फिल्टरचा उपयोग करून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. क्लास वाईज विद्यार्थी आलेले आहेत, आपण क्लास वाईज त्या विद्यार्थ्यांचं सॉर्टिंग करू शकतो. सुरुवातीला आपण जी शाळा ओपन केली होती त्या शाळेच्या 11वी आणि 12वीच्या वर्गांच्या विद्यार्थ्यांमध्ये इश्यू आहे आणि म्हणून तुम्ही इथे फिल्टर मध्ये जाऊन 11वा आणि 12वा वर्ग सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर आपला जो एरर होता तो होता 4.2.4b. मग मी परत एकदा एक्सेल मध्ये आलेलो आहे आणि हा 4.2.4b जो आहे तो आहे सब्जेक्ट ग्रुप. तर त्यासाठी राईट साइडला जातो आहे. राईट साइडला गेल्यानंतर इथे बघा मित्रांनो, एक सब्जेक्ट ग्रुपचा कॉलम आपल्याला पाहायला मिळेल. या कॉलमला आपण कलर करू शकता. मी कलर करतो आहे. कोणते ते विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट ग्रुप चुकलेला आहे किंवा सब्जेक्ट ग्रुप एंटर केलेला नाही, त्या विद्यार्थ्यांचा आपल्याला इथे फिल्टरिंग करायचं आहे. आता मी खाली फिल्टर करताना एने वर क्लिक करतो आहे आणि जर आपण काउंट केला तर आपल्याला कळेल की हे 73 विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट ग्रुप एंटर केलेला नव्हता आणि त्या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट ग्रुप आपल्याला या ठिकाणी टाकता येतो. तर मित्रांनो, आता आपल्याला ते 73 विद्यार्थी माहित झालेले आहेत. त्यातला जो पहिला विद्यार्थी असेल त्या पहिल्या विद्यार्थ्याचं नाव आपल्या समोर आलेलं आहे. आता मग आपल्याला युडॅस प्लस मध्ये परत एकदा जायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्कूल डॅशबोर्ड वर जाऊ शकता. त्याच्यानंतर वर्ग 11वा आपल्याला ओपन करायचा आहे. इथे बघा राईट साइडला असलेल्या एरोवर क्लिक करा. व्ह्यू मॅनेजर आपल्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी आलेली आहे आणि जी विद्यार्थिनी आपल्याला या लिस्ट मध्ये पाहायला मिळेल त्या विद्यार्थिनीचं
विद्यार्थीचं नाव आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे. ती विद्यार्थिनी माझ्या समोर आलेली आहे, परंतु या मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर 3 टॅब ओपन झालेले आहेत. आपला जो इश्यू आहे तो 4.2.4b आहे, तो जनरल प्रोफाइल मध्ये नाही, तो एनरोलमेंट प्रोफाइल मध्ये आहे. म्हणून मी एनरोलमेंट प्रोफाइल वर क्लिक करणार आणि इथे क्लिक केल्यानंतर हे बघा 4.2.4 आहे. या ठिकाणी आपल्याला 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी किमान 3 सब्जेक्ट किंवा मॅक्झिमम 4 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत आणि ते इथे सिलेक्ट केलेले नाहीत आणि म्हणून त्या शाळेला लागू असलेले जे 4 विषय किंवा 3 विषय आहेत ते विषय आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. जे सब्जेक्ट आपल्या शाळेला मान्य आहेत ते सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि क्लोज करून आपण हा विद्यार्थी संपवू शकतो. वर जायचं आहे आणि बॅक वर क्लिक करायचं आहे. परत एकदा आपली लिस्ट येईल. त्यानंतर आपल्याला दुसरा विद्यार्थी घ्यायचा आहे आणि तो विद्यार्थी घेऊन आपल्याला परत एकदा इथे सर्च करायचं आहे. विद्यार्थिनी आलेली आहे. इश्यू आपला एनरोलमेंट प्रोफाइल मध्ये आहे आणि म्हणून परत एकदा आपण एनरोलमेंट प्रोफाइल ओपन केलेला आहे. इथे आपल्याला सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आहे. सेव्ह वर मी क्लिक केलेला आहे आणि नेक्स्ट केलेला आहे. मित्रांनो हा इश्यू आपला सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा इश्यू आपण घेऊ जो अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या शाळेला जे माध्यम मंजूर आहे तेच माध्यम आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये दाखवायचं आहे. स्कूल डिटेल वर जेव्हा आपण क्लिक कराल, स्कूल प्रोफाइल वर जेव्हा आपण क्लिक कराल तेव्हा आपल्या शाळेचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन काय आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. या शाळेचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जर इंग्लिश आहे तर या शाळेमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे इंग्लिशच असलं पाहिजे. परंतु जेव्हा आपण या शाळेमध्ये आपण गेलात आणि या शाळेचं सर्टिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलात, सबमिट वर आपण जेव्हा क्लिक करणार, ओके वर क्लिक करणार तेव्हा आपल्याला दिसत आहे की या शाळेच्या 2 विद्यार्थ्यांचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन चुकलेलं आहे. मित्रांनो हे असं का होतं? कारण अनेक विद्यार्थी आपण इम्पोर्ट करत असतो. इम्पोर्ट होणारा विद्यार्थी मराठी शाळेतून हिंदी शाळेमध्ये येऊ शकतो किंवा इंग्रजी शाळेचा विद्यार्थी मराठी शाळेमध्ये येऊ शकतो. अशा केसमध्ये इम्पोर्ट होणारा विद्यार्थी स्वतःची संपूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन येतो आणि आपण एनरोलमेंट प्रोफाइल अपडेट करताना त्याकडे लक्ष देत नाही. आता हे 2 विद्यार्थी कोण आहेत हे जर आपल्याला शोधायचं झालं तर मी रिपोर्टिंग मॉड्यूल वर जातो आहे. 4 नंबरचा रिपोर्ट डाउनलोड करतो आहे. एक्सेल फाईल मी आता ओपन करणार आहे. ही फाईल ओपन केल्यानंतर ती फाईल ओपन झालेली आहे. इनेबल एडिटिंग वर मी क्लिक केलेला आहे. त्याच्यानंतर वरचे सर्व रोज मी डिलीट करतो आहे. त्याच्यानंतर मी हा सेकंड रो पण डिलीट करतो आहे. आता मित्रांनो याला मी थोडं ऍडजस्ट केलेलं आहे, परंतु आपल्याला 2च विद्यार्थी शोधायचे आहेत आणि इश्यू आहे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मी फिल्टर केलेला आहे, राईट साइडला आलेलो आहे आणि ज्या ठिकाणी आपण सब्जेक्ट ग्रुप चेक केलेला होता अगदी त्याच्या बाजूलाच मित्रांनो मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि ते मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या ठिकाणी आहे. AF कॉलम आहे. इथे जर आपण क्लिक कराल इंग्रजी शाळेमध्ये 2 विद्यार्थी असे आहेत ज्यांचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी आहे आणि ते 2 विद्यार्थी आपल्याला आयडेंटिफाय झालेले आहेत आणि हा विद्यार्थी 9वीचा आहे. तर परत एकदा आपल्याला स्कूल डॅशबोर्ड वर जायचं आहे, क्लास लाईन ओपन करायचा आहे, व्ह्यू वर जायचं आहे आणि इथे मी तो विद्यार्थी सर्च करणार आहे. सर्च केल्यावर तो विद्यार्थी आपल्या समोर आलेला आहे. एनरोलमेंट प्रोफाइल चुकलेला आहे आणि इथे बघा त्या विद्यार्थ्याचा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ब्लँक आहे. इथे मी इंग्लिश सिलेक्ट करतो आहे आणि जस्ट खाली येऊन सेव्ह करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याची माहिती सेव्ह झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्या समोर जे वेगवेगळे एरर येणार आहेत ते एरर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. जर आपल्या शाळेमध्ये एकच माध्यम असेल तर एकच माध्यम आपण करून घेतलं पाहिजे आणि जर आपल्या शाळेमध्ये 2 माध्यम असतील तर ज्या वर्गामध्ये जे माध्यम आहे त्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचं माध्यम तेच असलं पाहिजे आणि हे आपण केलं पाहिजे. अदरवाईज आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात. पाठ्यपुस्तकांचा प्रॉब्लेम येऊ शकतो, गणवेशाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मुख्याध्यापक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. हे सर्व इश्यूज जे आपल्याला मी दाखवलेले आहेत या इश्यूज मध्ये जर आपल्याला कोणतीही अडचण येत असेल तर आपण या व्हिडिओला अवश्य कमेंट करावं. मी त्याचा सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आपल्याला आलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण तात्काळ ड्रॉपबॉक्स मध्ये टाकून द्यावं. शाळा सोडून गेलेले असतील त्यांना आपण ड्रॉपबॉक्स मध्ये टाकावं आणि
हे सर्टिफिकेशनचं काम 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण करावं. आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.